जालना बसस्थानकातून पळून नेलेल्या चिमुकलीचा शोध लावण्यात गुन्हे शाखेला यश. अनाथ गरीब चिमुकल्यांना पळून नेऊन त्यांची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा पर्दाफाश. अपहरणकर्त्या कुटुंबाला पुण्याच्या नारायण गावातून ठोकल्या बेड्या. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या पाठपुराव्यामुळेच मुलीच्या विक्रीचा फसला प्रयत्न. 3 वर्षापूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या 6 वर्षाच्या चिमूक असलेल्या कुमारी नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आई सुशीलाबाई शिंदे राहणार बाणेगाव तालुका घनसावंगी जालना येथील बसस्थानकावर भिक्षा मागून करत होती. अत्यंत गोंडस निरागस असलेली नेहा ही जालना बसस्थानकात वृद्ध आजीच्या कुशीत झोपलेली असताना 25 एप्रिलच्या पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. आजीच्या कुशीतून नेहाला चोरट्यांनी पळून नेल्याचे लक्षात येताच आजीने तातडीने आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. आजीच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत गरीब भिक्षा मागणाऱ्या वृद्ध आजीच्या नातीचा शोध लागेल की नाही, पोलीस तपास करतील की नाही अशी शंका उपस्थित होत होती. मात्र पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जनतेच्या शंका दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलून ह्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्याकडे वर्ग केला व त्यांचा रोज तपास पथकाकडून पाठपुरावा घेतला. ज्यावेळी मुलीचे अपहरण झाले तेव्हा बस स्थानक परिसरात वीज गेल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे CCTV बंद होते. त्यामुळे या तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान त्याच रात्री पोलिसांना जालना रेल्वे स्थानकावर एका CCTVमध्ये 3 संशयित एका मुलीला घेऊन रेल्वेत बसताना दिसले आणि त्यानंतर तपासाला गती मिळाली. 7 दिवसात पूर्णा नांदेड रेल्वे स्थानकासह शहागड येथील ही 3 संशयित CCTVमध्ये दिसले होते. पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने तब्बल 7 दिवस विविध ठिकाणी पिंजून काढून तपास चक्रे फिरवली होती. दरम्यान काल रात्री उशिरा तमाशा कलावंतांची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे एका चिमुकलीला विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने झडप घेतली आणि चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. चिमुकलीला चोरून पळून नेणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेतले आहे. अपहरणकर्ते एकाच कुटुंबातील असून पती पत्नी आणि मुलगा आहेत. ते बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील रहिवासी आहेत. 1 लाख रुपयासाठी चिमुकलीला नेहाला तिचे वडील महादेव एकनाथ सकटे वय 39 वर्ष, आई शोभा सकटे वय 37 वर्ष आणि मुलगा राजेंद्र सकटे वय 21 वर्ष राहणार घोडका राजुरी बीड हे विकायला निघाले होते. मात्र नेहाच्या आजींनी याची पोलिसात तक्रार केली आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नेहाला शोधून काढले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक LCBचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, बबन पहुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, योगेश सहाणे, धीरज भोसले, सतीश श्रीवास, कैलास शेके, महिला अंमलदार चंद्रकला शेडमल्लू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.